मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. बऱ्याच वेळा बघा बरेच लोक कुठेतरी मनात प्रत्येक गोष्ट साठवत असतात. बघा आपण म्हणतो मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. तुमचे काहीतरी इमोशन अडकून बसलेले, तुम्ही काहीतरी विचार दिवसभर करताय गेली 3 महिने 4 महिने 5 महिने, आणि त्या विचारांमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये थायरॉइड वाढतोय आज. अति विचार, अति चिंता, अति स्ट्रेस हे थायरॉइडचं पहिलं कारण आहे. बऱ्याच वेळा लोकांना स्वतःला मान मोडायची सवय असते आणि ती कधीतरी एखाद्या न्हाव्याने जोरात मोडली, मग तिथे कुठेतरी मानेतनं गादी स्लिप होते, डिस्क चकती बाहेर येते आणि तिथनं हाताला मुंग्या यायला चालू होतात. एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा स्वभाव जो आहे तो कुठेतरी व्यक्त होत असतो कुठल्या तरी ऑर्गनशी, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मग मानदुखी कंबरदुखी चालू होते. ही सगळी जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंट परत्वे वेगवेगळी बघायला मिळतात. डॉक्टर, आता सायटिका स्लिप डिस्कवर आपण बोलतोय. काय या आजारांचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चाललेलं आहे आणि मग यावर शास्त्रोक्त किंवा आयुर्वेदामध्ये देखील उपचार अवेलेबल आहेत का? एक लक्षात घ्या, सायटिका वाढण्याचं पहिलं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. आज लोक व्यायामच करत नाही आहेत. आज लोक फक्त 31 डिसेंबरला ठरवतात की मी आता जानेवारी महिन्यात व्यायाम करेल. सगळ्यांचा संकल्प असतो एकदम उत्साहात की मी जिमला जाणार आहे, मी रोज चालायला जाणार आहे. 9चे 9 दिवस लोक व्यायाम करतात, 10व्या दिवशी व्यायामाला फुली असते. तो व्यायामाचा अभाव हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, बऱ्याच वेळा एखादा कुठेतरी झटका बसतो, गाडीतली एखादी वस्तू घ्यायला गेलो किंवा रस्त्यावरती पडलेली एखादी वस्तू घ्यायला गेलो आहे, जमिनीवरती पडलेली एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि कुठेतरी लचक बसली, एखादा सिलेंडर उचलला, एखादं पोतं उचललं, एखादी बॅग उचलली आणि तिथे कुठेतरी कमरेला मानेला झटका बसतो. बऱ्याच वेळा लोकांना स्वतःला मान मोडायची सवय असते आणि ती कधीतरी एखाद्या न्हाव्याने जोरात मोडली, मग तिथे कुठेतरी मानेतनं गादी स्लिप होते, डिस्क चकती बाहेर येते आणि तिथनं हाताला मुंग्या यायला चालू होतात. काही लोकांना त्यामुळे चक्कर येते. बऱ्याच वेळा स्वतःचं घर हे फिरल्यासारखं वाटतं, स्वतः माणूस फिरल्यासारखा वाटतो. ही वेगवेगळी लक्षणं सायटिकामध्ये, स्लिप डिस्कमध्ये किंवा जिथे कुठे गादी बाहेर येते त्याच्यामुळे काही लोकांना मानेला त्रास होतो, काही लोकांना मिड थोरॅसिक मधले मणके, पाठीचा मधला कणा तिथे त्रास होतो, काही लोकांना कमरेच्या तिथे त्रास होतो, काही लोकांना पावलांना त्रास होतो. तर हा दिवसेंदिवस वाढायचं एक कारण आहे कुठेतरी झटका बसणं, कुठेतरी जोर तिथे लागणं, फटका बसणं, बऱ्याच वेळा टॉर्क आणि फोर्स वाढणं. काही लोकांमध्ये बऱ्याच वेळा गाडीतला प्रवास करत असतात, स्पीड ब्रेकरमध्ये जोरात गाडी जाते आणि तिथे कुठेतरी कमरेला आघात होतो. काही लोक डान्स करतात, ते पार्टीला गेलेले आहेत आणि कुठेतरी पाय घसरून पडले जमिनीवरती आणि तिथे कुठेतरी मग त्रास झाला. तर ही जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंट टू पेशंट वेगळी वेगळी असतात. एखादा माणूस झाडावरनं पडलाय, शॉक लागलेला आहे, अशी बरीच कारणं घेऊन लोक येतात. आणि एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो, मानसिक अवस्था. मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. बऱ्याच वेळा बघा बरेच लोक कुठेतरी मनात प्रत्येक गोष्ट साठवत असतात. बघा आपण म्हणतो मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट, काहीतरी कोणीतरी बोललेलं असतं आणि ते बोलल्यानंतर बऱ्याच वेळा एखाद्या लग्नात ते भांडण उकरून निघतं. अरे आता ह्याच्या लग्नामध्ये ह्याला असाच त्रास द्यायचा आपल्याला, आणि ह्या गोष्टी आपण समाजात बघतोय. कारण कुठेतरी त्या मनाचा संबंध कुठे ना कुठे तुमच्या इमोशनशी, तुमच्या अवयवांशी, तुमच्या ऑर्गनशी असतो आणि ते ऑर्गन मिसअलाइन होतात, तिथले लिगामेंट टाईट होतात. बऱ्याच वेळा लिव्हर हा या पद्धतीने हलत असतो, पण तो लिगामेंट तुमचे काहीतरी इमोशन अडकून बसलेले, तुम्ही काहीतरी विचार दिवसभर करताय गेली 3 महिने 4 महिने 5 महिने, आणि त्या विचारांमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये थायरॉइड वाढतोय आज. अति विचार, अति चिंता, अति स्ट्रेस हे थायरॉइडचं पहिलं कारण आहे. मग कुठेतरी तो झटका, तो इमोशनचा फटका, राईट किडनी, बऱ्याच वेळा एखाद्या घरात एखादा जवळचा व्यक्ती वारला आहे, एक्सपायर झालेला आहे, एखादा व्यक्ती सोडून गेलेला आहे, एखाद्याचं ब्रेकअप झालेलं आहे, राईट किडनी मिसअलाइन होते. जे लोक बँकर्स आहेत, जे लोक एंटरप्रेनर आहेत, जे लोक सतत हिशोब करतात, त्यांचा डिओडिनम नावाचा अवयव त्या विचारांमुळे मिसअलाइन होतो, तिथे मुवमेंट होत नाही. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये बघा, तुमच्या घरात उद्या 30 लोक जेवायला येणार आहे असं तुम्हाला सांगितलं की काही काळामध्येच तुमची लगेच मान दुखायला लागते, इथे अवघडल्यासारखं वाटतं, अप्पर ट्रॅपेझियस मसल, गोळा येतो पोटामध्ये. एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा स्वभाव जो आहे तो कुठेतरी व्यक्त होत असतो कुठल्या तरी ऑर्गनशी, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मग मानदुखी कंबरदुखी चालू होते. ही सगळी जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंट परत्वे वेगवेगळी बघायला मिळतात. मग त्याचे उपचार जे आहेत तेही
वेगळे वेगळे आहेत. कारण एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये कोणताही पेशंट आला की त्याला पहिलं आम्ही त्याची नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये त्याचं वात किती आहे, पित्त किती आहे, कफ किती आहे, त्याचे दोष कसे आहेत, त्याची आज मानसिक अवस्था कशी आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक, हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्ही पेशंटला उभं करतो आणि बघतो, त्यांना विचारतो की तुम्हाला एक्झॅक्ट कुठे दुखते आज. मग पेशंट स्वतः बघा, काही पेशंट दाखवतात मला असं दुखतंय, काही पेशंट दाखवतात माझी कंबर अशी दुखतीये, काही पेशंट दाखवतात माझं असं दुखतंय, काही पेशंट दाखवतात एकच बोटाने माझं असं दुखतंय. तर पेशंट जे काही दाखवतोय, पेनचे जवळजवळ वेगवेगळे 20 प्रकार आहेत. अनफोल्ड पेन, रिफोल्ड पेन, सिलेंड्रिकल पेन, ट्रिगर बँड असतो, काही लोकांमध्ये भोसकल्याप्रमाणे एकाच ठिकाणी दुखतं. तर हे सगळं डायग्नोज आम्ही करतो. त्यानंतर पेशंटला बसवलं जातं, बसवून पेशंटचा मानेपासून ते माकड हाडापर्यंत एक एक मणका आम्ही चेक करतो की कोणता मणका पुढे आलाय, कोणता मणका मागे आलाय. मग त्यानंतर आम्ही एक नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, मानेपासून कमरेपर्यंत लावतो आणि ते लावून ठरवतो की त्याचं नऊचं टेम्परेचर किती आहे सध्या. त्याचबरोबर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून चेक करतो की पेशंटचा आत्ता असलेला त्रास हा न्यूरोलॉजिकल आहे का व्हिसरल ऑर्गनमुळे का मस्क्युलोस्केलेटल आहे. मग हे सगळं आम्ही डायग्नोज करतो. प्रत्येक केस ही कस्टमाइज चेक केली जाते. प्रत्येक व्यक्तीचं दुखणं जरी L4 L5 मधनं गादी बाहेर आली आहे तरी प्रत्येकाचं रूट कॉज, प्रत्येकाचं मूळ कारण हे वेगळं वेगळं आहे. एक लक्षात घ्या, गादी एकाच ठिकाणी बाहेर आलेली आहे, पण कधी कधी काही पेशंटचे त्रासाचं मूळ कारण हे इमोशन असतात. काही लोकांचं पेशंटमध्ये तिथे कॉन्स्टिपेशन हे मुख्य कारण असतं. काही लोकांमध्ये ऑर्गन इनबॅलन्स झालेत, काही लोकांमध्ये मेंदूमधलं फ्लुइड आहे ते मिसअलाइन झालेलं असतं, त्याचा रिदम एकसारखा नसतो. काही लोकांमध्ये राईट फ्रंटल कॉर्नल सुचर म्हणजे मेंदूमधला जो कवटीच्या तिथला भाग आहे तो हालतच नसतो, तिथले लिगामेंट टाईट झाले आणि ते रिअलाइन केलं, त्याचं पेन कमी होतं. बऱ्याच वेळा काही लोकांच्या नर्वस सिस्टीममध्ये म्हणजे एखादी सायटिक नर्व जी आहे तिथे फायब्रोसिस झालेलं असतं, तो मेन रूट कॉज असतो. त्याला रिपेअर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते पेन कमी होत नाही. गादी L4 L5 मधनं बाहेर आलेली आहे. प्रत्येक पेशंटचं कारण हे वेगळं वेगळं आहे. माझ्याकडे कालच एक लेडी आली होती, डावा पाय दुखत होता प्रचंड आणि जेव्हा मी केस टेकिंग घेतलं, केस टेकिंग पूर्ण झाल्यानंतर मी त्यांच्याशी गप्पा मारायला बसलो आणि पूर्ण केस समजून घेतल्यानंतर लक्षात आलं की तिचा रूट कॉज जो आहे तो इमोशन होता. मग इमोशनमध्ये मी तिला विचारलं की ताई सांगा मला अजून काय काय होतं आहे तुम्हाला. मग मी त्यांचं पिरियड समजून घेतले, मी त्यांचं डिलेवरीज किती झाल्यात समजून घेतलं, मग मी त्यांचे आहार काय आहे, ते किती वाजता उठतात आहे, किती वाजता झोपतात आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत काय काय आजार झाले, कोणत्या कोणती औषधं त्यांनी घेतलेली आहेत, कोणते कोणते ऑपरेशन झालेत, हे सगळं विचारून झाल्यानंतर मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की तुमचं मानसिक अवस्था कशी आहे, तुमचं वैवाहिक जीवन कसं चालू आहे. मग हे विचारलं त्यांनी पॉपअप केलं लगेच की सर हे तुम्हाला कसं समजलं. म्हणलं हे समजलं नाही, ही माझी एक स्टाईल आहे विचारायची की तुमचं काय काय तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे. मग जेव्हा ते मी प्रश्न तो विचारला त्यांनी लगेच सांगितलं की माझं वय आत्ता 42 आहे, मला खूप डिझायर्स होतात इंटरकोर्स करण्याच्या, पण माझ्या नवऱ्याला वाटतं की आता ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्यांनी बरेच आध्यात्मिक पॉडकास्ट ते ऐकतात, बरेच लोक ते त्या मार्गाला जायचं आहे. मग माझ्या डिझायर्स प्रचंड वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण होत नाही आणि ते नाही झाल्यामुळं माझी कंबर दुखायला लागली. मग हाही एक मोठं कारण आहे की प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा वेगळा आहे. एक लक्षात घ्या, मागच्या आठवड्यात एक दुसरी केस आली होती की ज्याच्यामध्ये कंबरदुखी आम्ही निदान केलं, पण ते कंबरदुखीचं कारण हे त्यांचे अति खेळणं होतं. एक 28 वर्षाचा मुलगा आला होता की जो सकाळी 2 तास कंपल्सरी रनिंग करणं, 200 मीटर 300 मीटर धावणं, संध्याकाळी तो कबड्ड्या कुस्त्या पैलवानगिरी करायचा, त्याचबरोबर आठवड्यातले 3 दिवस बॅडमिंटन टेनिस खेळायला जायचा. त्याचं अति खेळणं हे एक मुख्य कारण कंबरदुखीचं होतं. मग तिथे मला सांगावं लागलं की तुझे खेळ कमी कर तर तुझी कंबरदुखी कमी होणार आहे. त्याचबरोबर मागच्या आठवड्यात अजून एक केस आली होती की ज्या केसमध्ये एक कारणच एकदम वेगळं होतं. म्हणजे मी पाठीवरती झोपलो की मला दुखायला लागतं, तो खुर्चीवर बसून झोपायचा. 2 वर्ष झालं तो खुर्चीवर झोपतोय. पण ही समस्या बऱ्याच जणांना आहे सर. मग आम्ही चेक केल्यानंतर लक्षात आलं की सगळं मी चेक केल्यानंतर पाठीच्या संदर्भात कुठला आजार मला दिसलाच नाही. मग मी त्यांना पाठीवरती झोपवलं
पोटावरती ऑर्गन चेक करायला घेतले. ऑर्गन चेक करायला घेतल्यानंतर मला सिकमच्या तिथे अपेंडिक्स नावाचा जो बऱ्याच वेळा लोक अपेंडिक्सची सर्जरी करतात आणि अपेंडिक्सची सर्जरी केल्यानंतर साधारण 3ऱ्या दिवसापासून त्याला हा त्रास चालू झाला. मी त्याला विचारलं की हे तुला आजपर्यंत कोणी विचारलं नाही का डॉक्टरनी? तो मला 2 वर्षात कोणी विचारलंच नाही. मग जेव्हा मी तिथले आजूबाजूचे लिगामेंट, आजूबाजूचे मसल, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे काही प्रोब्स आहेत स्टीलचे. त्या प्रोबने आम्ही तिथले मसल्स, तिथले फायब्रोसिस घासून तिथले नोट्स सोडवतो आणि ते नोट्स आम्ही सोडवले. आणि नोट्स सोडवल्यानंतर एकच ट्रीटमेंट फक्त दिली, कारण मला बाकीचं रूट कॉज काही नव्हता, बाकीच्या काही गोष्टी मला तिथे सापडल्या नाही. तेवढं करून मी त्यांना घरी पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी दवाखान्यात आले 9 वाजता आणि पाया पडले डायरेक्ट. सर, मी पंढरपूरवरनं परत आलो आहे आणि माझ्या वडिलांनी सांगितलं, तू 2 वर्षानंतर झोपलेला आहेस, पंढरपूरचा पांडुरंग तुला पुण्यात भेटलाय, तू पहिलं त्याचं सकाळी दर्शन घे. म्हणजे एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं रूट कॉज जो आहे हा कंबरदुखीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा वेगळा असू शकतो. बरोबर आहे. कधी काही लोकांमध्ये गादी बाहेर आलेली आहे, परंतु त्याचा रूट कॉज ऑर्गन इम्बॅलन्स असेल, काही वेळा मसल इम्बॅलन्स असेल, काही वेळा बोन इम्बॅलन्स असेल. बऱ्याच वेळा आम्ही मागच्याच आठवड्यात एक दुसरी केस आली होती की ज्याचं एक 40-42 वर्षाचे ग्रस्त होते. गिरनारला गेले, गिरनारवरनं येताना त्यांच्या कमरेला लचक बसली आणि ती लचक बरेच काळ त्यांच्यामध्ये होती. मग आम्ही तिथे बोन चेक केले, बोन मिस अलाइन होता, L4 L3 बोनला मागे आला होता. मग आम्ही तिथे त्यांना झोपवलं आणि क्रायोप्रॅक्टर बोन सेटिंग केलं. बोन सेटिंग म्हणजे काय, जो मणका मागे आला उजव्या साईडनी त्याला मी आतमध्ये ढकललं क्रायोप्रॅक्टरच्या सेशनने, त्याला बोन सेटिंग म्हणतात. हाडवैद्य पूर्वी करायचे बरेच प्रकार असे, तर ते आम्ही केल्यानंतर त्यांची कंबरदुखी एका सेशनमध्ये गेली. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीसापेक्ष कारण हे वेगळं वेगळं आहे. मग त्याचं निदान करणं सायटिकाचं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटची कारणं ही वेगवेगळी असू शकतात.